या कोळीवाड्यात उभी करण्याचं खऱ्या अर्थाने काम कमलाकर दळवी आणि त्यांच्या टीमनी केलेलं आहे। आणि आता तर हा दहीहंडीचा जो उत्सव आहे, हा दहीहंडीचा उत्सव हा साहसी खेळ म्हणून आपल्या सरकार हा उत्सव साजरा करण्याचं काम कमलाकर दळवी आणि त्यांची, त्यामुळे या इथल्या समाजाचे विविध प्रश्न आहेत, ते प्रश्न कायम वारंवार कमलाकर दळवी आमच्याकडे मांडत आलेले आहेत आणि यांचे प्रश्न देवेंद्रजी फडणवीस सीएमच्या माध्यमातून कसे सोडवले जातील याचा पूर्ण प्रयत्न जिल्हाध्यक्ष म्हणून मी यापुढे करेन। आता ह्या नेत्यांबरोबर आता एक बैठक आपण लावू, त्याच्यानंतर त्यांचे विषय काय आहेत ते कशा पद्धतीने सोडवले जातील, कारण यांच्या NTSC म्हणजे ज्या आरक्षणाचा एक मोठा विषय आहे की कुठच्या कॅटेगरीत कुठच्या प्रवर्गात त्यांना धरलं जावं या विषयाचा प्रश्न आहे। सागळी किनाऱ्याच्या घरांचा प्रश्न आहे कोळ्यांचा, त्यांच्या मार्केटचा मोठा प्रश्न आता हे झालेला आहे, कारण आता ज्या मार्केट होते त्याच्या व्यतिरिक्त अनेक बिहारी अनेक बाकीचे समाजाचे लोक दारोदारी जाऊन मासे विक्री करतात, त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर होणारा विषय आहे। अशा अनेक विषय त्यांचे आमच्याही लक्षात आहेत, पण ते कशा पद्धतीने सोडवले जावेत किंवा कशा पद्धतीने सोडवले जातील याचा मागोवा याचा पाठपुरावा आम्ही सगळे घेऊ, सगळी आमची टीम घेईल। गोविंदा पथक हा साहसी खेळ आहे, महिला कुठेच मागे नाही आहेत आणि आपण पाहिलं तर महिला सक्षमीकरणाचं खऱ्या अर्थाने काम जर कुठून सुरू झालं असेल तर ते नरेंद्र मोदीजींचं भाजपचं सरकार आल्यानंतर सुरू झालेलं आहे। महिला गोविंदा पथकाने मी एकच सांगेन, आपण कुठेही कमी नाही आहोत, फक्त हे करत असताना आपण आपल्या जीवाची आपल्याबरोबर असलेल्या छोट्या गोविंदांची आपण दक्षता घेऊन काळजी घेऊन हे काम करावं, इतकंच मी महिला गोविंदांना आवाहन करेन। पुढे येते म्हणजे एका पुरुषाच्या मागे जशी महिला असेल तसं जनसंघापासून ते भाजपापर्यंत या जिल्ह्याच्या पहिला महिला अध्यक्षा या शलाकाताई आलेल्या आहेत, म्हणून मी त्यांना आग्रहाने इथे बोलवलं। आपल्या इथे बरेच नेते येऊन जातात, आशिषजी येऊन गेले, संजय उपाध्याय येऊन गेले, राहुलजी तर आपलेच आहेत इथले, हे येऊन गेले असताना मी शलाकाताईंना आग्रह केला, आज जे मराठीचा मुद्दा जे करतायत त्यांना मी सांगू इच्छितो की खोटं मराठी करू नका। आज मराठी मुद्द्यांवरती तुम्ही फक्त स्वतःच्या तुंबड्या भरल्यात, बाकी काही केलं नाही। मराठी बाहेर गेला, ठाणा, कल्याण, डोंबिवली, इथे वसई विरारच्या पुढे गेला आणि खऱ्या अर्थाने ताईंच्या प्रयत्नांनी वरळीला BIT चाळीमध्ये मराठी माणसाला जर घरं मिळाली असतील तेच, तसेच आमचे कोळी लोकांचे प्रश्न हे आमच्या भूमिपुत्रांचे प्रश्न आहेत, ह्या आद्य रहिवाशांचे प्रश्न आहेत, हे जर सोडवायला कोण सक्षम असतील तर आमच्या ताई आणि आमची संपूर्ण टीम आहे। जिल्हाध्यक्ष झाल्यापासून जे परिवर्तन आहे म्हणजे मला आठवतं रवींद्र चव्हाण, आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर डायरेक्ट मुद्दे मांडण्याची त्यांना मुभा मिळालेली आहे जिल्हाध्यक्ष म्हणून, आणि आपल्या कुलाबाचे सगळेच प्रश्न, कोळी लोकांचे प्रश्न सागरी सीमा मंचाच्या वतीने आमच्या BJPच्या वतीने काही वरपर्यंत मांडतील, अधिवेशनात सुद्धा मांडतील, हेच आमच्या कुलाबावासीयांना मी सांगू इच्छितो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।